सोलापूर शहरात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बंदूक आणि कोयता घेऊन श्री समर्थ नावाचे ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न आरटीओ जवळील पाण्याच्या टाकीजवळ घडला। टी शर्ट आणि काळी पॅन्ट घालून चेहऱ्याला झाकून आलेल्या तिघांपैकी 2 चोरांनी दुकानात घुसून दीपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांना बंदूक रोखून कोयत्याची भीती दाखवली। त्यानंतर भीतीपोटी जोरात ओरडल्यानंतर चोरांनी तेथून पळ काढला। अवघ्या 33 सेकंदाच्या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना शनिवारी रात्री 7:45 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी ज्वेलर्सचे मालक दीपक वेदपाठक यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दिली आहे। 25 ते 30 वयाच्या चोरांनी ज्वेलर्सच्या दुकानात घुसताच एकाने बॅगेमधील कोयता बाहेर काढला, तर दुसऱ्याने कमरेला लावलेली बंदूक बाहेर काढली। एकाने दुकानात फिरून कामगारांना भीती दाखवली, तर कोयता हातात घेतलेल्याने बॅग भरण्याचा इशारा करत कोयता वेदपाठक यांच्या गळ्यापर्यंत नेला। यामुळे भीतीपोटी दुसऱ्या बाजूला सरकले, तेव्हा चोराने हातातील कोयता काउंटरवरील काचेवर मारून काच फोडली। याच वेळी वेदपाठक यांच्या आवाजाने चोर भेदरले। लगेच तेथून चोरांनी काढता पाय घेतला। या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर याची माहिती वरिष्ठांना कळवली। माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील, एसीपी दिलीप पवार आदींनी घटनास्थळी भेट देत पुढील सूत्रे हलवली।